मराठी भाषेची अश्वेतपत्रिका ना मराठीचा विकास ना महाराष्ट्राचा या पुस्तकाचं प्रकाशन आज मुंबईत करण्यात आलं. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि विधिमंडळात मराठी भाषेविषयी झालेली सखोल चर्चा संपादित स्वरूपात या पुस्तकात मांडण्यात आली आहे. सरकारी दस्तावेज, विविध समित्यांचे निर्णय, माहितीच्या अधिकारानं मिळालेली माहिती या आधारे मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. मराठी अभ्यास केंद्रानं सरकारच्या सूचनेवरून सादर केलेला आणि मराठी भाषेच्या प्रश्नांचा समग्र विचार करणारा मराठी भाषा विभागाचा प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा अशी विनंती यावेळी करण्यात आली. या पुस्तकाच्या अनुषंगानं मराठी भाषेच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धन्यवाद. आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या पुस्तकामागचा उद्देश नेमका काय सांगता? आम्ही या पुस्तकाला मराठीची अश्वेतपत्रिका असं म्हटलेलं आहे. सर्वसाधारणपणे सरकार श्वेतपत्रिका काढतं आणि श्वेतपत्रिका काढण्या इतपत एखाद्या ठिकाणची परिस्थिती वाईट झालेली आहे असं सरकारने अप्रत्यक्षपणाने मान्य केलेलं असतं. आम्ही शासन नाही आहोत, त्यामुळे आम्ही ही अश्वेतपत्रिका काढून मराठी भाषेच्या बाबतीमधली परिस्थिती तितकीच गंभीर आणि वाईट आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून देतोय. मराठीचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास अशी भूमिका राज्य मराठी विकास संस्थेच्या स्थापनेच्या वेळी घेण्यात आली होती. म्हणून या पुस्तकाचं उपशीर्षक ना मराठीचा विकास ना महाराष्ट्राचा विकास असा आहे. म्हणजे जोपर्यंत मराठी भाषेच्या विकासाबद्दल सरकार जागरूकपणे विचार करत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाबद्दल सरकार जागरूकपणे विचार करत आहे असं म्हणता येणार नाही. हे आम्हाला त्या शीर्षकातनं सांगायचं आहे. हे पुस्तक म्हणजे आम्ही ते प्रकाशित केलेलं आहे किंवा मी लिहिलेलं आहे याच्याही पेक्षा महत्त्वाचं संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर इतक्या समग्रपणाने राज्याच्या भाषा धोरणाचा किंवा धोरण लकव्याचा इतक्या साधार पद्धतीनं घेतलेलं दस्तावेजीकरण तुम्हाला सापडणार नाही. याचं कारण आपण वारंवार साहित्याच्या विकासाबद्दल बोलत आलेलो आहोत पण भाषेच्या विकासाबद्दल बोललेलो नाही आहोत. या पुस्तकाचे 3-4 महत्त्वाचे उद्देश आहेत. एक म्हणजे सरकारला मराठी भाषेच्या बद्दल तुम्ही जे काही समाजाला सांगताय ते फारसं खरं नाही हे सरकारपर्यंत पोहोचवणं. मराठी जो अभिजन वर्ग आहे तो शासकीय समित्यांपोटी त्याला जे मिंधेपण आलेलं आहे त्या मिंधेपणातनं बाहेर पडून मराठी भाषेचं ऋण ते काही मानणार आहेत की नाही हा प्रश्न त्यांना विचारणं. राजकीय वर्गानं आपल्या सोयींच्या पलीकडे जाऊन मराठी भाषेच्या बद्दलची जबाबदारी पार पाडणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळाने या बाबतीमध्ये ज्या काही आतापर्यंत चर्चा केलेल्या आहेत त्याबद्दलची विधिमंडळाची कृतज्ञता व्यक्त करून यानंतरच्या काळात विधिमंडळाने मराठी भाषा समाज आणि संस्कृतीचा आवाज म्हणून अधिक जोरकसपणाने भूमिका मांडावी या 4 अपेक्षांसह आम्ही हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. हे 4 उद्देश तर तुम्ही सांगितलेत पुस्तकामागचे, पण या पुस्तकाचं स्वरूप कसं आहे, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत आहेत? एकूण 11 प्रकरणांमध्ये हे पुस्तक आम्ही विभागलेलं आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या प्रयत्नांनी 2010 मध्ये मराठी भाषा विभागाची स्थापना झाली. आपल्याला अनेकदा आश्चर्य वाटतं की राज्याची स्थापना 1960 साली झाली पण मराठी भाषा विभाग मात्र 2010 साली झाला. मधली 50 वर्ष हा विभाग किंवा भाषाविषयक यंत्रणा या सामान्य प्रशासन विभागामध्ये कोंबल्या होत्या. म्हणजे भाषाविषयक काम ही काही वेगळी गोष्ट आहे. भाषा नियोजन केलं पाहिजे, त्यातनं भाषेचा विकास केला पाहिजे या प्रकारची जाणीव शासनाच्या पातळीवर नव्हती. त्यामुळे हे जे आंदोलन आहे भाषा संचालनालयाबद्दलचं ते पहिल्या प्रकरणामध्ये आहे. शासनाने आम्हाला मे 2010 मध्ये असं म्हटलं की मराठी भाषा विभाग स्थापन तर केला पण तो कसा असला पाहिजे, त्याची कामं काय असावीत, वेगवेगळे नवे विभाग काय असावेत, देशाच्या इतर भागांमध्ये काय चाललंय हे आम्हाला अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर विचार करून प्रस्ताव आम्हाला द्यायला सांगितलं. हा शासनाच्या सूचनेवरून दिलेला प्रस्ताव आणि त्याचा गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेला पोरखेळ याच्याबद्दलचं प्रकरण आम्ही त्यानंतर घेतलेलं आहे. मधल्या काळामध्ये सरकारने मराठीचं बरं काही नाही केलं पण वाईट करण्याचे प्रयत्न पुरेपूर केले. त्यातला एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे राज्य मराठी विकास संस्था बंद करण्याचा काही मंडळींनी केलेला प्रयत्न तो आम्ही हाणून पाडला. पण त्यातनं तिथले जे कर्मचारी आहेत राज्य मराठी विकास संस्थेचे त्या कर्मचाऱ्यांना 20-20 वर्ष साधे कर्मचाऱ्यांना मिळणारे जर फायदे मिळणार नसतील तर कोणीही भाषेच्या यंत्रणांमध्ये काम करणार नाही. याच्याबद्दलचा तपशील आम्ही राज्य मराठी विकास संस्थेच्या दुर्दैवाचे दशावतार या प्रकरणामध्ये दिलाय. संगणकीय मराठीचं वरचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. सगळे माहिती तंत्रज्ञानाचे सचिव मग ते नितीन करीर असतील, राजेश अगरवाल असतील, आणखी मंडळी असतील, या मंडळींशी आम्ही केलेला सगळा पत्रव्यवहार आम्ही या पुस्तकात दिलाय. आणि हा सगळा पत्रव्यवहार एकतर्फी आहे. आणि म्हणून त्या प्रकरणात आम्ही असं म्हटलं की माहिती तंत्रज्ञान सचिवांना मराठीतनं उत्तर लिहिता येत नाहीत आणि माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या ईमेलला उत्तराचं बटन नाहीये.
कारण ही पत्र सगळी एकतर्फी जातात. याच पद्धतीनं आम्ही शासनाकडे अजून कोणते प्रश्न प्रलंबित आहेत. स्टेट इन्स्टिट्यूट फॉर इंग्लिश नावाची मराठी मुलांचं इंग्रजी सुधारावं म्हणून सरकारने तयार केलेली संस्था औरंगाबादेत एका पडक्या वाड्यासारखी आहे. विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ शासनाने तयार केलं, ते 91 साली बंद झालं. ते कधी बंद झालं हे सरकारला आम्ही आता शोधून दिलं आणि त्या यंत्रणेचं काय झालं तर सरकारी परिभाषेमध्ये ती यंत्रणा निरंक आहे, म्हणजे शून्य आहे, अशा प्रकारचं उत्तर आता आम्हाला वेळोवेळी मिळतंय. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या यंत्रणांची काय वाताहत झाली, म्हणजे सरकारने आजपर्यंत आपलं कामकाज मराठीमधनं व्हावं यासाठी काढलेल्या परिपत्रकांची 3 पुस्तकं झाली आहेत. म्हणजे ती 3 पुस्तकं काढण्यापेक्षा सरकारने अधिकाऱ्यांना योग्य वेळी जर दटावलं असतं तर त्या मंडळींनी कामं केली असती. याचा सगळा परामर्श आम्ही एका प्रकरणात घेतलाय. आजपर्यंत झालेले 3 भाषा सचिव त्यांच्याशी आम्ही केलेला पत्रव्यवहार आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये या सगळ्याचं काम पाहणारे अजित कुमार जैन यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, या सगळ्याचं पुराव्यासकट आम्ही लोकांशी बोलतो. म्हणजे ह्या सगळ्यांच्या मागे आम्ही पाठवलेली ईमेल, पाठवलेली पत्र, ईमेलचे स्क्रीनशॉट आम्ही त्याच्यात दिलेत, पाठवलेल्या पत्रांच्या पोच दिलेली आहे. त्यांच्याकडनं माहितीच्या अधिकारात आम्ही प्रचंड गोष्टी मागवल्या. माझा सहकारी आनंद भंडारे याच्या मार्फत आम्ही हे प्रश्न विचारले आणि त्याने ज्या चिकाटीने पाठपुरावा केला आणि त्याला जे काही भयानक अनुभव आले, म्हणजे त्याने माहितीच्या अधिकारात माहिती मिळवताना आपल्याला काय अनुभव आले याच्याबद्दल लिहिलंय. तर एकूण मराठी भाषा विभाग हे अशा प्रकारची एखादी इमर्जन्सी यंत्रणा चालवावी या पद्धतीनं लोक चालवतात. म्हणजे त्याला असं विचारण्यात आलं की 3च वर्ष झालेत हा विभाग स्थापन होऊन, आम्ही काय काय करायचं. पण हा 3 वर्षांचा विभाग तुम्ही 50 वर्षाच्या नंतर स्थापन केला, हे तुमच्या कल्पना दारिद्र्याचं आणि धोरण दारिद्र्याचं लक्षण, ह्याच्याबद्दल तुम्ही काही बोलणार की नाही. या प्रकारचा सगळा अनुभव आम्ही एका याच्यात दिलाय आणि आम्ही थांबलो नाही. आम्ही नव्याने आतापर्यंत आम्ही 50 प्रश्न विचारले, आणखी 30 प्रश्न आम्ही सरकारला विचारले. ते प्रश्न काय आहेत याचा उल्लेख एका प्रकरणात केलाय. विधिमंडळामध्ये तुम्ही असं पाहाल की आजही आपण बातम्यांमध्ये पाहिलं की गोंधळ असतो, पण खूप वेळेला चांगल्या चर्चा होतात. अशा प्रकारची भाषेबद्दलची जी चर्चा आहे ती आम्ही या पुस्तकात घेतली आहे. दुर्दैवाने असं झालं की आम्हाला विधान परिषदेची चर्चा मिळाली नाही, विधानसभेची सगळी चर्चा मिळाली. कारण विधान परिषदेत आम्हाला असं सांगण्यात आलं की मराठी भाषेबद्दल चर्चा झाली पण मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत झाली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं ती पुन्हा मागवली आणि याच्या पुढे ही सगळी माहिती आम्ही गोळा केली. ही सगळी माहिती अभ्यासकांनी वाचावी किंवा राज्यकर्त्यांनी वाचावी हा तिचा उद्देश नाहीये. हे मराठीच्या चळवळीचं साधन आहे आणि आम्ही सरकारशी बोलतो आहोत ते पुराव्यांनिशी बोलतो. जिथे जिथे आम्ही सरकारच्या परिपत्रकांची माहिती दिली आहे तिथे परिपत्रकांचा क्रमांक दिलेला आहे. जिथे जिथे शासन निर्णय दिलेत ते आम्ही कुठनं घेतलेत ते दिलेलं आहे. अगदी 65 सालांपासूनच्या स्मरणिकांचे अहवाल आम्ही दिलेत, त्या ठिकाणी ते सगळं कोट केलंय. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला असं जाणवेल की लोकांची अधिकृत अस्सल पत्र आहेत. म्हणजे राज्य मराठी विकास संस्था बंद करू नये असं डॉक्टर अशोक केळकरांचं पत्र आहे, तसं उपमुख्यमंत्री अजित पवारांचंही पत्र आहे. शरद पवारांनी अगदी अलीकडे मे मध्ये या राज्याला भाषा नियोजनाचं काहीही धोरण नाही आणि म्हणून भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशा प्रकारचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं. ते आमच्या प्रस्तावानंतर पाठवलंय. यातला सगळ्यात कळीचा भाग हा मराठी अभ्यास केंद्रानं शासनाला दिलेला प्रस्ताव आहे. शासनाच्या 4 भाषाविषयक यंत्रणा आहेत. ग्रंथालय संचालनालय उच्च तंत्र शिक्षण विभागाकडे आहे आणि विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ बंद पडलंय. या आधीच्या 4 बंद पडलेल्या 2 आणि नव्या 7. कारण इतर राज्यांमध्ये न्यायालयांचा कारभार, प्रशासनाचा कारभार, शिक्षणाचं माध्यम, संगणकीय मराठी आणि माहिती तंत्रज्ञान, तसं बृहन महाराष्ट्राचा विभाग आणि मराठी तरुणांचा रोजगार या संबंधातले 6 नवे उपविभाग आम्ही सरकारला सुचवलेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की विधिमंडळामध्ये 10 ते 20 वेळा हा प्रस्ताव सरकार का स्वीकारत नाही असं वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांनी विचारलंय. म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत थेट गेलेलो नाही आहोत. आम्ही जी काही माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यातनं जवळपास 40 सदस्य या भाषेच्या प्रश्नावर तिथं बोललेले आहेत. जर विधिमंडळामध्ये इतके लोक बोलत असतील, या विषयावर चर्चा करत असतील आणि सरकारनं दिलेली उत्तरही आम्ही दिली आहेत. सरकारनं दिलेली उत्तरही आम्ही जशीच्या तशी दिली आहेत. आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही स्वतंत्रपणाने मांडलंय. आमचं असं म्हणणं आहे की सरकारला भाषेच्या बद्दल काही म्हणायचं नाही. हा जो धोरण लकवा आहे तो जर दूर व्हायला पाहिजे असेल तर विधिमंडळात आवाज उठला पाहिजे आणि म्हणून आम्ही हेतुपूर्वक हे पुस्तक महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अर्पण केलंय. आता मराठी भाषेसंदर्भामध्ये मराठी अभ्यास केंद्रांनी उचललेली पावलं, त्याचा केलेला पाठपुरावा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद या सगळ्याचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये आहे. पण या मराठी अभ्यास केंद्राची आता पुढची पावलं नेमकी काय असणार आहेत? 22 जुलैला हे परिपत्रक म्हणजे शासनाने हाचा निर्णय घेतला 22 जुलै 2010 ला की मराठी भाषा विभाग असावा आणि नोव्हेंबर 2010 मध्ये
या प्रकारचा विभाग प्रत्यक्षात स्थापन करण्याचं सरकारनं ठरवलं. या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही जाणीवपूर्वक हे पुस्तक आणलंय, कारण या पुढच्या शेवटच्या आठवड्यात या सगळ्या आमदारांच्यापर्यंत आम्ही हे पुस्तक पोहोचवणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही आजपासूनच केली आहे. हे पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी विधिमंडळात हे बोलावं, कारण सरकार बैठकांची आश्वासनं आणि त्यातही चळवळींच्या मंडळींना दिलेली आश्वासनं अजिबात पाळत नाही असा आमचा अनुभव आहे. पण सरकारला विधिमंडळातली आश्वासनं पाळावी लागतील, कारण तो लोकशाहीचा भाग आहे. म्हणून आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या, आणि यात आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणत नाही आहोत, आम्ही सत्तेतल्या पक्षांच्याही लोकांना असं म्हणतोय की मराठी भाषा हा काही आमच्या मालकीचा प्रश्न नाही, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचणं, प्रसारमाध्यमांच्यापर्यंत पोहोचणं ही एक गोष्ट आम्ही करणार आहोत. आणि अंतिमतः जर 29 नोव्हेंबर 2013 पर्यंत शासनाने मराठी भाषा विभागाचा प्रस्ताव स्वीकारला नाही, पूर्ण वेळ काम करणारा राज्यमंत्री आणि सचिव या विभागाला दिला नाही, आणि इतका प्रचंड अनुशेष मराठीचा आहे, तुम्ही हजारो कोटी रुपये सिंचनासाठी खर्च करता, इतर ह्यासाठी खर्च करता, तर आम्ही 300 कोटी रुपये मराठी भाषा विभागाचा बीजनिधी असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. हे जर शासनाने केलं नाही तर नोव्हेंबर 2010 मध्ये आम्ही जाहीरपणाने मराठी भाषा विभागाचा स्मृतिदिन साजरा करणार आहोत. सर, या संवादाच्या ह्या टप्प्यावर एवढंच म्हणावंसं वाटतं की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर. नमस्कार.